चला विद्यार्थी मित्रांनो, गुणाकाराच्या पार्ट 2 मध्ये आपण सुरुवात करत आहे। पार्ट 2 मध्ये आपले असणार आहे 2 अंकी संख्यांचे गुणाकार। 2 अंकी संख्यांच्या गुणाकारामध्ये बघा कसं सोडवायचं आहे। तर मी पहिलं गणित सांगतो। आपल्याला गणित आलेलं आहे 57 गुणिला 58। आता 2 अंकीमध्ये ही जी खालची संख्या आहे ज्याच्याने आपण गुणाकार करणार आहे ती 2 अंकी असेल, बाकी वरच्या संख्या 3 अंकी 4 अंकी 5 अंकी होऊ शकतात। तर बघा 57 गुणिला 58 गणिताची सुरुवात होणार आहे या 8 पासून। जसं आपण सिंगल मध्ये शिकलो त्या पद्धतीप्रमाणे हा 8 ह्या 7शी गुणाकार करेल, त्याच्यानंतर ह्या 5शी गुणाकार करेल, त्याच्यानंतर दशक स्थानावर जाईल। मग इथे लिहून देतो दशक स्थानावर जाण्या अगोदर, दशक स्थानावर जाण्या अगोदर उत्तरात 0 वाढेल, उत्तरात 0 वाढेल। तर मग आता बघा 8 7 56 चाले 5 8 पंचे 40, 40 आणि 5 45। तुमचा सिंगल गुणाकार आता चांगला झाला असल्याने मी डायरेक्ट आता गणित सोडवणार आहे। या 8चं आपलं उत्तर आलेलं आहे 456। कोणाला काही प्रॉब्लेम? 8 7 56 चाले 5 8 पंचे 40 आणि हे 5 45। अशा पद्धतीने 8चं उत्तर आलंय आपलं 456। त्याच्यानंतर पुढचा आकडा आहे तो दशक स्थानावर आहे, आपण लिहून घेतलंय दशक स्थानावर जाण्या अगोदर उत्तरात 0 वाढेल। कुठे वाढेल? तर एकक स्थानामध्ये 0 वाढेल। एकक स्थानामध्ये 0 वाढला आणि आपण 5ने गुणाकाराला सुरुवात करू। 5 7 35, 35 5 चाले 3, 5 5 25, 25 आणि 3 28। आता बघा हा 8चा गुणाकार आणि हा 2850 हा 5चा गुणाकार, दोन्हीही अंकांची काय होईल? बेरीज होईल। 6 6 5 आणि 5 10 हच्याला 1 8 आणि 1 9 9 आणि 4 13 हच्याला 1 2 आणि 1 3। पहिल्या गणिताचं आपलं उत्तर आलेलं असेल 3306, 3306। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 5 गणित सांगणार आहे। त्या 5 गणितांमध्ये तुम्हाला समजून जाईल की गुणाकार काय असतो। तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतो, म्हणजे आपण त्याच्यात परत सुधारणा करू। दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की अगोदर 0 द्यायचं आहे। एक गणित तुम्हाला सांगितलंय, अशाच पद्धतीने मी 5 गणित माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो आणि तुम्हालाही सांगेल। तर दुसरं गणित पहा काय आहे, तर 567 गुणिला 56, 567 गुणिला 56। याच्यात बघा सुरुवात आपण 6 ने करणार आहे। 6 7 42, 42 2 चाले 4, 6 6 36, 36 आणि 4 40 चाले 4, 6 पंचे 30, 30 आणि 4 34। अशा पद्धतीने ह्या 6चं उत्तर आलंय आपलं 3402। परत तोच नियम आपला, दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर 1 0 ठेवावा, ठेवला त्याच्यानंतर हे अगोदरचे हच्चे आपण पुसून टाकायचे किंवा खोडून टाकायचे आणि 5ने आता ह्या तिन्ही संख्यांची गुणाकार आपण करणार आहे। 5 7 35, 35 5 हच्याले 3, 5 सक 30, 30 आणि 3 33 हच्याले 3, 5 5 25, 25 आणि 3 28। अशा पद्धतीने या दोन्ही आकड्यांची आपण बेरीज करणार आहे। 6चं उत्तर आलं होतं आपलं 3402 आणि 5चं उत्तर आलं 28350। या दोघांची होईल बेरीज। 2शी 2, 5शी 5, 4 आणि 3 7, 8 आणि 3 11 हच्याले 1 2 आणि 1 3, 31752 ह्या गणिताचं उत्तर आलेलं असेल। अशा पद्धतीने बघा हे 2 गणित आपण सोडवलेले आहे। नेक्स्ट पुढचे गणित घेतोय आपण 3 नंबरचं गणित घेतोय आपण आता बोर्डवर। बघा तुम्हाला परत परत या गणितांची प्रॅक्टिस करावी लागेल। परत परत प्रॅक्टिस केली तर तुम्हाला योग्य प्रकारे हा गुणाकार जमेल आणि जर गुणाकार व्यवस्थित जमला तरच तुम्हाला भागाकार व्यवस्थितरित्या जमेल। बघा तिसरं गणित आपण पाहतोय। तिसऱ्या गणिताची सुरुवात, आता गणित 2 अंकी पाहत असताना आपण 2 अंकीच घेणार आहे, पण त्याच्यात थोडा बदल होणार आहे। पहा बरं, 1002 गुणिला 28, 1002 गुणिला 28। मग आता तुम्हाला जर 28चा पाढा येत असेल तर तुम्ही 28 ने भाग देऊ शकता।
आणि जर नाही येत असेल तर तसंही तुम्ही सोडवू शकता. बघा, ह्या 8ने आपण सुरुवात करणार आहे. 8 दुने 16, 16शी 6, हज्जाला 1, 8 0 0. इथे बघा एक नवीन नियम ऍड होतोय. कोणत्याही संख्येचा शून्यासोबत गुणाकार झाल्यास किंवा केल्यास, कोणत्याही संख्येचा शून्यासोबत गुणाकार केल्यास उत्तर शून्यच येते. उत्तर काय येतं? शून्य येतं. पहा मग 8 0 0, 8 0 0, 0 अधिक 1. हाच्या आपल्याला त्याच्यात प्लस करायचा आहे. गुणाकार करायचा आहे का? नाही, प्लस करायचा आहे. 8 0 0, 0 अधिक 1 1, 8 0 0, 8 1 8. म्हणजे ह्या 8चं उत्तर आलंय 8016. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला दशक स्थानावरचा 2. त्या 2ने आपण या 4 आकड्यांशी गुणाकार करणार आहे. पण त्याच्या अगोदर दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर आपण काय ठेवतो? 0. बेदुनी 4, बे 0 0, बे 0 0 आणि बे 1 बे. अशा पद्धतीने या दोन्ही आकड्यांची आपण बेरीज करू. 6शी 6, 4 आणि 1 5, 0शी 0, 8शी 8 आणि हा 2 जसाच्या तसा. तिसऱ्या गणिताचं आपलं उत्तर आलेलं आहे 28,056. तुम्ही चेक करायचं, प्रॅक्टिस करायची आणि तुमचं उत्तर हेच येतंय का एवढं बघायचं. ठीक आहे. 4 नंबरचं गणित आपण पाहणार आहे. आता व्यवस्थित पहा. मी 5 गणित तुम्हाला 2 अंकीचे सांगणार आहे, त्याच्यानंतर 5 गणित 3 अंकीचे सांगणार आहे. तर व्यवस्थित पहा आणि शिका, कारण एवढं डिटेल नॉलेज कोणी देत नाही. चौथं गणित बघा. चौथं गणित व्यवस्थित पहा. 6583 गुणिला 19. आता ज्या लोकांचा 19चा पाढा पाठ असेल त्यांना हे सोपं होऊन जाईल. नाहीतर मग ज्याचा पाठ नसेल तो 9ने गुणाकार करेल, त्याच्यानंतर 1ने गुणाकार करेल आणि मग उत्तर काढेल. आपला 19चा पाढा पाठ आहे असं आपण समजू. 19 त्रिक 57, हच्चाले 5, 19 8 152, 152 आणि 5 157, हच्चाला 7, हच्चाला 15, 19 5 95, 95 आणि 15 110, हच्चाला 11, 19 7 114, 114 आणि 11 125. तर या गणिताचं उत्तर आलंय आपलं 1,25,077. 12 50 77. तुम्ही बघा 9ने सोडवा, तिथे उत्तर येईल. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर 0 ठेवा, त्यानंतर हे जसंच्या तसं कॉपी येईल. जसा 0शी कोणत्याही संख्येचा गुणाकार केला की उत्तर 0 येतं, तसं कोणत्याही संख्येचा 1शी गुणाकार केला तर उत्तर 30 संख्या येतं. 5वं गणित पहा. 5व्या गणितामध्ये आपण पाहणार आहे 656 गुणिला 99. 2 अंकी संख्यांचा गुणाकार पाहतोय तर सर्व 5 गणित हे 2 अंकीचेच घेतलेले आहे. बघा 9ने सुरुवात करू. तुम्ही म्हणणार की सर ह्या 9ने सुरुवात केली तर ते चुकेल मित्रा, कारण आपल्याला सुरुवात करताना नेहमी उजव्या हाताने जो अंक अगोदर येईल त्याच्याने सुरुवात करायची आहे, जरी ते सारखे असले तरी. 9 सक 54, हच्चाले 5, 9 5 45, 45 आणि 5 50, हच्चाला 5, 9 सक 54, 54 आणि 5 59. पहिल्या 9चं उत्तर आलंय आपलं 59,04. दुसऱ्या 9वर जात असताना मी अगोदरच लिहून दिलेलं आहे की दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर काय ठेवायचं आहे आपल्याला? 0. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर काय ठेवायचं आहे आपल्याला? 0. आणि ह्या 9चं उत्तर 59,04 आलेलं आहे. तर ह्या 9चं उत्तर सुद्धा काय आलेलं असेल? 59,04. फक्त एक 0 याच्यात वाढला आणि याची बेरीज करायची. 4 4 9 9 5 14, हच्चाला 1 5 आणि 1 6. तर हे झालंय 64,944. हे 5 गणित मी तुम्हाला 2 अंकी गुणाकाराचे ठेवले. 5 गणित तुम्हाला 2 अंकी गुणाकाराचे शिकवले आणि नंतर आपण ऍड करणार आहे इथे 3 अंकी संख्यांचा गुणाकार. म्हणजेच 5 गणित तुम्हाला साध्या गुणाकाराचे, 5 गणित तुम्हाला 2 अंकी गुणाकाराचे आणि आता 5 गणित दाखवणार आहे 3 अंकी गुणाकाराचे. जसं जसं गणित वाढणार तसं तसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन इथं पाहिजे, कारण ते हच्च्यांची परीक्षा आहे की तुमचा हच्च्या चुकला की गणित चुकेल. ठीक आहे. त्याकरता तुमचे पाढे तर पाठ पाहिजेच, पण बेरीजही तेवढीच फास्ट पाहिजे. आणि बेरीज त्याचं मिक्सचर झालं की उत्तरही तुम्हाला लगेच काढता येईल. बघा
तीन अंकी संख्यांचा गुणाकार करताना काय करावं लागेल? मी लिहिलं 549 गुणिला 342. खाली अगोदर एक संख्या होती, मग मागच्या लेक्चरला आपण पाहिलं 2 अंकी आणि आता आपण पाहतोय 3 अंकी. आता 3 अंकीची सुरुवात ही सेम तशीच. हा 2 ह्या तिन्ही संख्यांशी गुणाकार करेल, हा 4 परत 3 अंकी संख्यांशी गुणाकार करेल आणि परत हा 3 अंकी संख्यांशी गुणाकार करेल. बघा सगळ्यात पहिले तर हा 2 आहे एकक स्थानावर, त्याच्यानंतर हा असेल दशक स्थानावर आणि हा 3 नंबरचा 3 असेल शतक स्थानावर. एकक म्हणजे जी किंमत आहे तीच, दशक म्हणजे 10, तर उत्तरात आपण 1 शून्य वाढवणार आहे. आता ऍड होतोय शतक स्थान, शतक म्हणजे 100, तर उत्तरात आपले 2 शून्य वाढतील. इथे लिहून देतो, शतक स्थानावर जाण्या अगोदर, दशक स्थानावर जाण्या अगोदर किती वाढत होता? 1 शून्य, तर शतक स्थानावर जाण्या अगोदर 2 शून्य उत्तरात वाढतील. 2 शून्य आपले उत्तरात वाढतील. एकक स्थानाने गुणाकार करू, मग दशक स्थानाने करू, मग शतक स्थानाने करू. बघा 2 नम 18, हच्याला 1, 2 चोक 8, 8 आणि 1 9, 2 पंचे 10. तर ह्या दोनाचं उत्तर आलेलं आहे आपलं 1098. दोनाचा विषय जसा संपला की त्याला गोल करून घ्यायचा. आपल्या सेफ्टीसाठी परीक्षेत तुम्ही नाही केला तरी चालेल, जे आपल्याला समजेल की दोनाचा विषय संपलेला आहे. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर 1 शून्य ठेवतो, तर 4ने आता गुणाकार करणार आहे. 4 नमे 36, हच्याले 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19, हच्याला 1, 4 पंचे 20, 20 आणि 1 21. तर ह्या 4चं उत्तर आलेलं आहे 21,960. नेक्स्ट आपला शतक स्थानावरचा आकडा आहे 3. शतक स्थानावर जाण्या अगोदर 2 शून्य उत्तरात वाढतील. 2 शून्य वाढवले मित्रांनो. दशक स्थानावर 1 वाढवला होता, शतक स्थानावर 2 वाढतील आणि हजाराच्या स्थानावर जाताना आपले 3 शून्य वाढतील. अगोदर हे पाहू मग ते पाहू. 3 नमे 27, हच्याला 2, 3 चौक 12, 12 आणि 2 14, हच्याला 1, 3 पाचे 15, 15 आणि 1 16. अशा पद्धतीने ह्या तिन्ही संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजेच तुम्हाला बेरीज चांगली येणं महत्वाचं आहे. 8 अशी 8, 9 आणि 6 15, हच्याला 1, 9 आणि 7 16, 16 आणि 1 17, हच्याला 1, 1 2 3, 3 आणि 4 7, 6 आणि 2 8, हा 1 जसाच्या तसा. 3 अंकी गुणाकारात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. 1 अच्छा चुकला, आकडा चुकला, गणित चुकलं. बघून घ्या या गणिताचं उत्तर 187758, जेच 1,87,758 आलेलं आहे का? प्रॅक्टिस महत्वाची मित्रांनो. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं परफेक्शन होईल. जेवढं तुम्ही कष्ट करणार तेवढे तुमच्या कष्टाला फळ लागेल. ठीक आहे. एक गणित तुम्हाला 3 अंकीचं समजावून सांगितलेलं आहे. दुसरं गणित मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि तिसरं गणित तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. तर त्या पद्धतीने बघा दुसरं गणित पहा काय आहे. 679 गुणिले 567 हे मी सांगणार आहे आणि तुमच्यासाठी आहे 123 गुणिले 254. हे तिसरं गणित तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. या गणिताचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. हे गणित मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. 7 नम 63, हच्याले 6, 7 7 49, 49 आणि 6 55, हच्याले 5, 7 सकम 42, 42 आणि 5 47. या 7चं उत्तर आलं आपलं 4753. त्याच्यानंतर आपण दशक स्थानावर जातोय. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर काय ठेवतो रे? 0. 6 नम 54, हच्याले 5, 6 7 42, 42 आणि 5 47, 47 4, 6 6 36, 36 आणि 4 40. तर ह्या 6चं उत्तर आलं आपलं 40740. शतक स्थानावर जाण्याच्या अगोदर 2 शून्य ठेवतो आणि हे हच्चे पुसतो. 5 नम 45, हच्याले 4, 5 7 35, 35 आणि 4 39, हच्याले 3, 5 सक 30, 30 आणि 3 33. अशा पद्धतीने
या तिन्हींची बेरीज आपण करणार आहे. 3 3, 5 आणि 4 9, 7 7 14 आणि 5 19, अच्छाले 1, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, अच्छाले 1, 4 आणि 4 8 आणि 3 3. 3,84,993 हे आपल्या दुसऱ्या गणिताचं उत्तर आहे. आणि हे गणित तुम्ही सोडवून मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तरी ते आपण थांबू.